केमिस्ट्रीचा पूर्ण सायन्स 1चा म्हणजे विज्ञान 1च्या पुस्तकातला हा आपला शेवटचा धडा आहे. हा झाल्यानंतर आपला केमिस्ट्रीचा सगळा सिलेबस संपेल. मग आपण त्याचं रिव्हिजन करू. रिव्हिजन करताना आपण धड्यांच्या एक्सरसाइज सॉल्व्ह करू, म्हणजे आपोआप प्रत्येक मुद्दे आपले रिवाइज होत जातील. पण आता आपण ह्या धड्यामधल्या ह्याच्या आधीचा टप्पा जो होता, म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा आपण हा धडा अभ्यासाला घेतला होता तेव्हा कार्बनी संयुगांच्या रासायनिक अभिक्रिया ह्या मुद्द्यापर्यंत आपण आलो होतो. त्याला जर एकदा रिवाइज करू आणि मग आजचा जो आपला टप्पा आहे, म्हणजे आजचा या धड्यातला जो पुढचा टप्पा आहे त्याच्याकडे वळू. हा या धड्याचा शेवटचा भाग आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कार्बनी संयुगांची आता आपल्याला बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. कार्बनी संयुग कशी असतात, त्यांची रचना कशी असते, ह्या सगळ्याबद्दल पूर्ण धड्यामध्ये आपल्याला कळलं. त्याचे क्रियात्मक गट काय असतात, त्याचं आपण IUPACच्या हिशोबाने नामकरण पद्धती वापरून नाव कसं ठेवतो. त्याच्यानंतर आणखीन हायड्रोकार्बन म्हणजे काय, संपृक्त असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय, ह्या सगळ्याचा आपला अभ्यास आतापर्यंत झालाय असं ऍज्युम करून, म्हणजे असं धरलं त्यांनी पुस्तकामध्ये, समजून घेतली ही गोष्ट की असं असं आहे. आता ह्या मुलांना सगळं कळलं. आता कार्बनच्या संयुगांमधले कोणते तरी 2 संयुग आपण यांना अभ्यासाला देऊया, असा विचार करून 2 संयुगांचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये दिलेला. हे सगळं जे आपण बोलतोय ते तुम्हाला PPT मध्ये दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजेल की मी काय बोलते. नाही तर असं अवांतर अवांतर खूपच चर्चा कशासाठी. बघा, चटकन पटकन रिवाइज करूया काय काय बोललोय आपण, काय काय अभ्यासलंय याच्या आधी. खूप मोठा गॅप झाला, जवळपास 1 महिन्याच्या गॅप नंतर आपण भेटतोय. हा आपला मित्र कार्बन, ही त्याची रचना आहे. त्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आहे. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन, म्हणजे याचा अणु अंक आहे 6. आणि ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 4. बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याची संयोजी आहे 4. बरोबर. हा एक बहुगुणी बहुमुखी असा एक वेगळाच मूलद्रव्य आहे, कारण की तो सेंद्रिय असेंद्रिय संयुग बनवतो. आपल्याला माहिती आहे सेंद्रिय संयुग म्हणजे सगळी हायड्रोकार्बन, हायड्रोजन आणि कार्बन एकत्र येऊन जी बनवतात ती सगळी सेंद्रिय संयुग. असेंद्रिय संयुग म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन असे मुख्यत्वे नाहीयेत. बाकी सगळे जे काही त्याच्यामध्ये असलेली मूलद्रव्य आहेत पिरियॉडिक टेबल मधली, आवर्त सारणीतली, त्यातल्या मॅक्झिमम इतरांचा वापर करून जी बनतात ती सगळी आपली असेंद्रिय संयुग म्हणता येतात. सहसंयोजी बंध म्हणजे काय आपण पाहिले होते, त्याचे एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध. ते बंध कसे बनतात, कार्बनची वैशिष्ट्य, त्याचं अष्टपैलुत्व म्हणजे तो अनेक बंध बनवतो. 4 त्याची संयोजी आहे. कॅटिनेशन म्हणजे स्वतःच्याच लांबच्या लांब साखळ्या बनवणं, ही त्याची एक महत्वाची प्रॉपर्टी आहे, म्हणजे गुणधर्म आहे. विद्युत ऋणात्मकता आहे कार्बनकडे, पण ओव्हरपॉवर करत नाही. तो लोकांना मदत करतो आणि त्यांच्याकडनं इलेक्ट्रॉन घेतो, स्वतःच इलेक्ट्रॉन देतो आणि सामायिक करतो. म्हणजेच तो काय करतो, सहसंयोजी बंध बनवतो. हायड्रोकार्बन हा अभ्यास जेव्हा आपण सुरू केला तेव्हा त्याच्यामध्ये आपण त्याच्या ज्या शृंखला आहेत त्या कशा कशा प्रकारच्या असतात त्या बघितल्या होत्या. सेंद्रिय, आपलं संपृक्त आणि असंपृक्त अशा 2 प्रकारचे हायड्रोकार्बन आपण पाहिले होते. बरोबर. त्याच्यामध्ये शाखीय शृंखला म्हणजे अशा ब्रांचेस लांब लांब एकातनं एक अशा वळत जातात. रेषीय म्हणजे एका रांगेमध्ये, किंवा वलय म्हणजे ज्या ठिकाणून सुरू होतं तिकडेच येऊन बंद होतं, ते क्लोज स्ट्रक्चर असतं. त्याला आपण इंग्लिशमध्ये ॲरोमॅटिक म्हणतो, किंवा त्याला आपण सायक्लिक म्हणतो. ॲरोमॅटिक म्हणजे ते सायक्लिक कंपाऊंड्स, म्हणजे त्या वलयांकित शृंखला ज्यांना स्वतःचा एक विशिष्ट गंध आहे, सुगंध आहे, असा गोड गोड वास असतो, त्या सगळ्या वलयांकित शृंखला असतात, कार्बनच्या असतात. उदाहरणार्थ बेन्झीन. आता कार्बनी संयुगांमधले क्रियात्मक गट काय असतात हे आपण ऑलरेडी आपल्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये बघितले. एक खूप छान टेबल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कार्बनच्या आजूबाजूला असलेले कोणते कोणते क्रियात्मक गट असतात. अल्कोहोल असेल तर OH असेल, ऍसिड असेल तर COOH असेल, बरोबर. अल्डिहाइड असेल तर CHO असेल, कीटोन असेल तर नुसतंच O असेल. हे O, COO हे काय, कार्बनच्या त्या शृंखलेच्या वर खाली इकडे तिकडे काहीतरी स्पेशल गट आलेत. स्पेशल गट म्हणजे आपल्या घरातले स्पेशल पाहुणे, जे आपण बोललो होतो बघा, मानाचे लोक असतात, लग्न कार्यामध्ये असतात ना, ह्यांना यांचा आहेर आधी द्या तर ते हे रागवतील, तसे जे लोक असतात तसेच ते असतात. हे असतात मानाचे गणपती किंवा मानाचे लोक. ह्यांना आपण आधी क्रमांक देतो. कधी, जेव्हा आपण त्याची IUPAC म्हणजेच IUPAC प्रणालीद्वारे त्याचं जेव्हा आपण नामकरण करतो तेव्हा अशाच फंक्शनल ग्रुप असलेल्या म्हणजे क्रियात्मक गट असलेल्या कार्बनला कमीत कमी क्रमांक यावा
अशा बाजूने आपण इकडून किंवा इकडून म्हणजे डावीकडून किंवा उजवीकडून कुठूनही आपण त्याला नंबर देऊ शकतो. कोणाला? कार्बनला. कशासाठी? आपल्याला सगळ्यात लांबची चेन शोधायची आहे कार्बनची. त्याच्याकरता आपल्याला एकूण कार्बन किती आहेत हे मोजावे लागतील. डावीकडून मोजा, उजवीकडून मोजा, वरून मोजा, खालून कुठूनही आपण ते मोजू शकतो. फक्त लांब साखळी आपल्याला पाहिजे. दुसरं महत्वाचं, हे करताना आपला क्रियात्मक गट कमीत कमी नंबरच्या कार्बनवरती येईल हे आपल्याला बघायचं आहे. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या काही स्टेप्स आहेत. आधी आपल्याला सगळ्यात मोठी साखळी बघायची, क्रियात्मक गटाला कमीत कमी नंबर येईल ते बघायचं, आणि मग बघायचं की याचं नाव काय असेल. अल्केन असेल, अल्कीन असेल, अल्काईन असेल, म्हणजे काय? एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध, कुठले असू शकतो. त्या हिशोबाने त्याला आडनाव लावून टाकायचं, म्हणजे आपलं पूर्ण नाव देऊन होतं. अशा पद्धतीने आपण सेंद्रिय संयुगांचं नामकरण पण पाहिलं होतं. कार्बन कंपाऊंड मधले आता आपण जे बोललो ना, अल्केन, अल्किन, अल्काईन, त्यांची गुणसूत्र आपल्याला माहिती आहेत. म्हणजे ते कशा पद्धतीने आपण मांडू शकतो तेही आपल्याला आपण ऑलरेडी केलेलं आहे. आता ह्या नामकरणाच्या पद्धती सुद्धा आपण डिस्कस केल्या. मागच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण कार्बन संयुगांचे रासायनिक गुणधर्म कोणते असतात हे डिटेलमध्ये बघितलं होतं. त्यातलं पहिलं होतं ज्वलन. कार्बन हा ज्वलनशील असा पदार्थ आहे. कार्बनच्या अनेक संयुगांना तुम्ही बघितलं असेल तर कार्बन हा जळतो, म्हणजेच त्याचा वापर पूर्वापार आपल्याकडे ज्वलनाकरता केला जातो. उदाहरणार्थ पूर्वी आणि आता सुद्धा बघा, लाकूड तोडून आणतात आणि त्याला आपण त्या काय म्हणतो, शेकोटीमध्ये असेल किंवा चुलीमध्ये असेल, लाकडं टाकून जेव्हा जाळतो आपण, त्या लाकडांमध्ये काय जळत असतं? कार्बन. त्याच्यामध्ये असलेला जो कार्बन आहे जो जळतो आणि त्याच्यापासून उष्णता निर्माण होते. म्हणजेच कार्बन जेव्हा ज्वलन करतो तेव्हा त्याच्यामधून उष्णता निर्माण होते, आणि जिथे उष्णतेची गरज आहे अशा सगळ्या ठिकाणी कार्बनच्या सगळ्या वेगवेगळ्या संयुगांचा वापर आपण ज्वलनाकरता करतो. पूर्वीच्या काळी जसं आपण बोललो की लाकूड तोडून किंवा कोरड्या काड्या असतात त्या पूर्णपणे जळून त्याच्यापासून आपण आपली उष्णता निर्माण करण्याची गरज भागवायचो. त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे, आपण जे पूर्वीच्या काळी त्यावर म्हणता येईल जीवाश्मांचा, म्हणजे जीवाश्म तुम्हाला माहिती आहेत की कशा पद्धतीने जमिनीखाली दाबल्या गेलेल्या जीवांपासून एक प्रकारचं इंधन तयार झाले, ज्याला आपण आजही वापरतो. ते पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यात पेट्रोल आहे, डिझेल आहे, नॅचरल गॅस आहेत. हे सगळे जे आहेत हे सगळे आहेत आपल्या जीवाश्मांपासून मिळालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्यांना आपण जेव्हा जाळतो तेव्हा त्या जळतात, म्हणजे त्या बर्न होतात आणि त्याच्यापासून काय मिळते? ऊर्जा मिळते, उष्णता मिळते. ज्या गाड्या आपण चालवतो रस्त्यावरती त्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल का भरतो आपण? कारण की ते ज्वलनशील आहेत. पाणी भरलं असतं तर काहीच झालं नसतं. पाणी पेटतं कुठं? पण कार्बनची ही जी संयुग आहेत ती पेटतात, त्याच्यापासून उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेमधून आपली गाडी ढकलली जाते, एवढी ऊर्जा निर्माण होते. म्हणून ज्वलनाकरता आपण कार्बनचा वापर करतो. अगदीच काही नाही ना तर आपण पेपर जाळतो बघा, पेपर जाळल्यावर सुद्धा ती पेटतं आणि त्याच्यापासून आपल्याला जो काही कचरा जाळायचा असेल तो आपण आपोआप जाळायला सुरुवात करतो. कारण कार्बन हा अतिशय ज्वलनशील प्रकारांमध्ये एक मोडतो, लवकर जळतो. त्याच्यापासून ते कोल म्हणजे कोळसा बिळसा हे जे काही तयार झालेले हे पण आपण ज्वलनाकरता वापरतो. बरोबर? म्हणजेच ज्वलन ही त्याची पहिली रासायनिक अभिक्रिया आहे. कार्बन ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतो म्हणजे काय बनवतो? कार्बन डायऑक्साईड बनवतो, कार्बन मोनॉक्साईड बनवतो, कार्बनची संयुग बनवतो, ऑक्साईड. दुसरी आहे ऑक्सिडीकरण. परत तेच आहे, ऑक्सिडीकरण. आणि दुसरं होतं रिडक्शन, म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन. त्याच्यामधलं आपण जे ऑक्सिडेशन बघितलं होतं त्याचा अर्थच असतो की ऑक्सिजनची एंट्री होणं. एखाद्या मॉलिक्युलमध्ये म्हणजे एखाद्या रेणूमध्ये जेव्हा आपण ऑक्सिजन ऍड करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो ऑक्सिडीकरण झाले. कार्बनच्या संयुगांमध्ये किंवा कार्बनमध्ये स्वतःमध्ये सुद्धा ऑक्सिजन जेव्हा ऍड होतो, ज्या कार्बनचा कार्बन डायऑक्साईड होतो किंवा कार्बन मोनॉक्साईड होतो, याचा अर्थ असा आहे की कार्बनच्या एका अणूमध्ये ऑक्सिजन ऍड झाला, म्हणजे त्याच्यामध्ये प्लस झाला. याचा अर्थ असं झालं की कार्बनचं ऑक्सिडीकरण झालं. सोपं आहे ना? आता कार्बन COH असा एक गट आहे, कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन असा एक गट आहे. त्याच्यामध्ये पण एक ऑक्सिजन गेला तर ते बनतं COOH. म्हणजेच काय? आणखी एक ऑक्सिजन वाढला, त्याच्यापासून ऍसिड बनलं. आपण वरती जर COOH गट बघितला ना ऍसिडचं, त्याच्यामध्ये काय झालं? ऑक्सिडीकरण झालं. प्रतिस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट.
एकापासून दुसऱ्यामध्ये आपण त्याला विस्थापन म्हणतो. कार्बनच्या 4ही हायड्रोजनला बदलून 4 क्लोरीन टाकता येतात. म्हणजेच काय, एक एक हायड्रोजन बदलून दुसरा कुठला तरी रेणू तिथे आपण बसवू शकतो किंवा अणू तिथे आणून आपण बसवू शकतो. कार्बनच्या संयोगांमध्ये विस्थापन अभिक्रिया होते. बरोबर. या विस्थापन अभिक्रियेचा अर्थ काय आहे की कार्बन अशा पद्धतीची अभिक्रिया करायला मदत करतो. सहसा कार्बन त्याचे बंध तोडत नाही. कार्बन ज्या ज्या दुसऱ्या मूलद्रव्यांबरोबर त्याचे बंध बनवतो ते चांगले पक्के असतात, कारण ते कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. पण त्याच्याहून जास्त हायड्रोजनहून रिएक्टिव्ह कोणतरी तिकडे आलं आणि ज्याने हायड्रोजनला उचलून बाहेर टाकलं तर ती अभिक्रिया कार्बन पूर्ण करतो. आयसोमेरिझम ह्या शब्दाचा अर्थ आहे की रचनात्मक बदल. एखादा गट वर लावलाय किंवा तो खाली लावलाय. उदाहरण बघा, हा माझा मोबाईल आहे, ह्या बाजूला मी इथे पेन लावला. समजा हा माझा एक रेणू आहे, म्हणजे एका बाजूला ह्या अशा रचनेच्या या एका बाजूला एक गट आहे आणि ह्याला मी पूर्णपणे आता वळवून 3 डायमेन्शनल वळवून उलट केलं. आता काय झालं, वरचा गट कुठे गेला, खाली गेला. म्हणजेच काय, त्याच्या रचनात्मक स्वरूपामध्ये काहीतरी बदल झाले. वरचा गट खाली जाणं किंवा खालचा गट वर जाणं, डावीकडचा उजवीकडे किंवा उजवीकडचा डावीकडे, अशा पद्धतीने कार्बनच्या संयोगांमधल्या गटांना आपण जेव्हा फिरवतो तेव्हा त्याला आयसोमेरिझम म्हणतात. बरोबर. आणखी एक ऍडिशन रिएक्शन आहे जी याच्यात नाहीये पण आपल्या पुस्तकात दिलेली. ऍडिशन म्हणजे ऍड करत जाणं. जेव्हा दुहेरी आणि तिहेरी बंध असतात, कार्बन आणि कार्बनचे जेव्हा अल्किन आणि अल्काईन असे जे काही आपण संयोग बघितलेत, त्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये दुहेरी बंध आहे, कार्बन कार्बन मध्ये तिहेरी बंध. अशा पद्धतीच्या बंधांमध्ये काय होतं, या दुहेरी आणि तिहेरी बंधांमध्ये कार्बन काय करतो, दुसरे हायड्रोजन, क्लोरीन, बिरीन असे आणखीन गट ऍड करत जातो. त्याच्यामुळे काय होतं, सरळ अर्थ आहे, त्याच्यामुळे ऍडिशन रिएक्शन होते आणि ते दुहेरी बंध एकेरी बंधामध्ये कन्वर्ट होतात आणि कार्बनची नवीन संयुग बनतात. बरोबर. आता इथेनॉल हा आपला आजचा मुद्दा आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड ह्या 2 संयुगांचा अभ्यास झाला की आपला हा धडा संपतो. इथेनॉल या शब्दातच आहे, ऑल म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल हा एक खूप महत्वाचा फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे क्रियात्मक गट आहे. कार्बनच्या सरळ शृंखला किंवा ब्रांचीय म्हणजे शाखीय शृंखलांमध्ये जेव्हा जेव्हा OH गट लागेल, अगदीच काही नाही, वलयांकित ज्या काही शृंखला आहेत त्याच्यामध्ये जर OH गट लागला तर त्याला आपण म्हणतो अल्कोहोल बनला. ठीक आहे. आता याची रासायनिक रचना कशी असते, आपल्याला वर दिलंय ते इथेनॉल आहे. इथेनॉलची रचना दिलेली आहे बघा, कार्बन कार्बन हायड्रोजन हायड्रोजन सगळे हायड्रोजन 3 गटांना आणि इथे आहे OH गट, ऑक्सिजन हायड्रोजन असा गट आहे. मग आता C2 1 2 3 4 5 6 H6 आणि एक ऑक्सिजन अशी ह्याची एक आपण जनरल स्ट्रक्चरल फॉर्म्युला सांगू शकतो. बरोबर. आता हा बनतो कसा, इथेनॉल बनतो बायोमास स्त्रोतांपासून, ज्याला आपण ऊसाची मळी म्हणतो ना. ऊस उत्पादन झाल्यानंतर त्याला कापल्यानंतर त्याला साखर कारखान्यामध्ये पाठवतात. बरोबर. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुम्ही कुठे साखर कारखाने पाहिले असतील, तुम्हाला समजत असेल की मी काय म्हणते. ऊस तोड केल्यानंतर तो ऊस साखर कारखान्यामध्ये पाठवतात, त्याला भरपूर प्रेस करून त्याच्यामधून त्याचा सगळा जो ज्यूस काढून घेतल्यानंतर जे उरतं त्याला मळी म्हणतात, ऊसाची मळी. ती जिथे असते तिथे अतिशय दुर्गंधी, एक विचित्र घाणेरडा वास असतो. तुम्ही जर त्या एरियात आजूबाजूला गेले की तुम्हाला समजेल, ओ म्हणजे इथे कुठेतरी ऊसाची मळी टाकलेली आहे. बरोबर. त्या वासातनच हे समजतं की तिथे अशा वस्तू पडल्या आहेत ज्याच्यातनं आता शर्करा काढून घेतली. बघा, इथेनॉल म्हणजे कुठलंही अल्कोहोल बनवण्यासाठीच आपण आता बघतोय, ऊसाच्या मळीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये अजून शर्करा उपलब्ध असते. तुम्ही केव्हाही बघा, ऊसाचा रस जरी आपण पितो ना, तर त्या ऊसाला खूप बारीक करून त्याचं पूर्ण चिपाड करून बाहेर काढतात, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही शर्करा असते. तर ती उरलेली जी शर्करा आहे ना, त्या मळीपासून, त्या शर्करेपासून मग त्याचं अल्कोहोल बनवलं जातं. ती एक वेगळी प्रोसेस आहे. त्याच्यापासून ते कसं बनवतात वगैरे तुम्ही त्याचे युट्यूबवर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला समजेल. म्हणजेच काय, कुठल्या तरी
बायो किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून आपल्याला हे बनवता येतं. अशा अनेक धान्यांपासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल बनवता येतात, बरोबर. आणखीन एक अल्कोहोल जे आपल्याला माहिती आहे ते आहे ग्रेप वाईन. म्हणजे आपल्याकडे द्राक्ष जी असतात, द्राक्ष, नाशिकचे द्राक्ष वगैरे फार फेमस आहेत. तिथे खूप साऱ्या ठिकाणी हे अल्कोहोल प्रोडक्शन होतं. तर असे द्राक्ष खूप दिवस बंद करून सडवून त्याचं फर्मेंटेशन केल्यानंतर, म्हणजे कमी ऑक्सिजन मध्ये फर्मेंटेशन केल्यानंतर त्याच्यापासून अल्कोहोल बनतं. लोक का पितात का माहिती नाही, त्याची चव फार कडू असते असं म्हणतात. मला अंदाज नाही, मला काही अनुभव नाही, पण त्याच्यावरती एक अख्खी मोठी लिकर इंडस्ट्री चालते. पण त्याचा चांगला आपण जर विचार केला तर दारू पिणं हे हानिकारक आहे वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण त्याचा काही अल्कोहोलचा काही अंश औषधांमध्ये, काही औषधांमध्ये वापरला जातो. रादर ते औषध म्हणूनच काही ठिकाणी दिलं जातं. सो त्याचे चांगले आणि वाईट दोनही परिणाम आहेत. बऱ्याच ठिकाणी अल्कोहोलचा वापर केला जातो. हे सगळं आपण पुस्तकात सुद्धा बघूया. एक फार महत्वाच्या गोष्टीमध्ये अल्कोहोलचा वापर होतो. अल्कोहोल जे आहेत ना, त्याचा बॉइलिंग पॉईंट आणि ते मेल्टिंग, ते लिक्विडच असतं, त्याचा बॉइलिंग पॉईंट खूप कमी असतो. त्याचं लवकर त्याची वाफ होते. स्प्रेमध्ये किंवा हँड वॉशमध्ये किंवा अशा ठिकाणी जे पटकन उडून जातं पण त्याचा सुगंध राहतो किंवा इफेक्ट राहतो, अशा ठिकाणी अल्कोहोलचा वापर केला जातो. आणि औषधांमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं ते फार महत्वाचं आहे. औषधांमध्ये स्पेशली खोकला येणाऱ्या किंवा लहान मुलांची जी औषधं असतात ज्याच्यामुळे त्यांना लवकर बरं व्हावं आणि त्यांनी झोपावं, थोड्या वेळ त्यांनी आराम करावा आणि त्यांचं शरीर रेस्टला आलं की ते आपोआप औषधाचा बाकीचा इफेक्ट त्याचं काम करत राहतं. अशा औषधांमध्ये थोड्या प्रमाणामध्ये अल्कोहोल मिसळले जातं. ठीक आहे. ते अल्कोहोल आहे, ती दारू नाही. त्याच्यामुळे त्याचा चुकीचा अर्थ आपण घ्यायचा नाहीये. दारू दारूच असते, त्याचा परिणाम माणसाच्या मेंदूवर होतो. तुम्हाला अंदाज असेल किंवा तुम्ही पुस्तकात वाचून तरी पण तुम्हाला समजेल ते का बरं स्वास्थ्याकरता हानिकारक आहे. आपण तर सायन्स स्टुडंट होतो, आपल्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्या शरीरावरती परिणाम करते म्हणजे काय करते. तुम्ही चित्रपट जरी वगैरे तरी दिलं असतं की सिगरेट आणि दारू म्हणजे मद्यपान हे शरीरास किंवा स्वास्थ्यास हानिकारक आहे. काय हानी करतात ते? अल्कोहोलच्या बाबतीमध्ये असं आहे की ते आपल्या मेंदूवरती एक प्रकारचा ताबा घेते, म्हणजे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला ती बंद करून टाकते. माणसाला असं वाटायला लागतं की तो हवेत उडतोय. असं ऐकलंय बरं का. जसं पुन्हा मी म्हणते, मला काही अनुभव नाही पण मी असं ऐकलंय. कारण की आपल्या मेंदूमध्ये बरेच विचार सुरू असतात, स्ट्रेस असतो, टेन्शन असतं आणि त्या सगळ्यामध्ये एक रिलीफ असं काही नाहीये. रिअल वर्ल्ड असं नाहीये, मला जसं हवं तसं चाललंय, असा एक प्रकारचा भ्रम निर्माण करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून त्याचा स्वास्थ्यावर परिणाम होतो. कारण की जसं आहे तसं जग नाही असं वाटायला लागलं तर मग जग कसं आहे बाबा, असं थोडी असतं ना. जिथे आपण राहतो तिथेच जसं आहे तेच आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. तर ते एका वेगळ्याच विश्वात निघून गेल्यासारखं आहे आणि म्हणूनच ते लोक असे कुठेही आणि काहीही करू शकतात, कारण ते ह्या जगातच नसतात एक प्रकारे. कारण त्यांच्या मेंदूचा ताबा त्यांच्या नियंत्रणात नाही आता आणि त्यांना मग ते काहीही वाटत राहतं, काहीही करत राहतं, ते काही बोलत राहतात. त्याचं कारणच हे की ते विचार आता त्यांना हवा तसा नाही करू शकत. त्यांच्या विचारांवरतीच परिणाम झालाय आणि त्यांच्या मेंदूवरतीच कोणीतरी टेम्पररी इफेक्ट केलाय. सारखे सारखे दारू पित राहिले तर काय होणार आहे? मेंदू ठिकाणावर येणारच नाही ना. तेवढा वेळ तर मिळाला पाहिजे की हे हॅल्युसिनेशन आहे ते वेगळं चाललंय आणि खरं चाललंय ते काहीतरी वेगळं आहे हे समजण्याची वेळ तर मिळायला पाहिजे. एका औषधाचा डोस संपेपर्यंत दुसरं औषध प्यायल्यावरती काय तो माणूस कसा ठिकाणावर येणार आहे. म्हणून ते शरीराच्या आणि स्वास्थ्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने तर आणखीनच भयंकर आहे, बरोबर की नाही. तुम्हाला समजू शकतं मी जे काय बोलते. तर आता हे झालं इथेनॉलच्या सगळ्या इन जनरल माहितीबद्दल. आपण आता हे जरा पुस्तकात बघूया, कारण की हा फार महत्वाचा मुद्दा आहे. बरंच काही दिलेलं आहे आपल्याला. आता जरा एक एक टप्प्याचं समजून घेऊया. महत्वाची कार्बनी संयुगे इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड, ह्याच्यामध्ये आपण बघतोय आहे आज इथेनॉल, बरोबर. मी आपण डार्क कलर घेऊया आणि मीडियम. इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड ही व्यापारी महत्व असणारी दोन महत्वाचे संयोग आहेत. त्यांची माहिती आता आपण घेतोय. इथेनॉल, हा आता ह्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा, म्हणजे भौतिक गुणधर्म. हा कक्ष तापमानाला द्रव असून त्याचा उत्कलनांक किती, 78 डिग्री सेल्सिअस. इथेनॉलला सामान्यतः अल्कोहोल किंवा स्पिरिट म्हणतात, बरोबर ना. त्याला मराठीमध्ये मद्यार्क असं म्हणतात. ते पाण्यामध्ये सगळ्या प्रमाणामध्ये विद्रव्य आहे. अल्कोहोल पाण्यामध्ये सगळ्या म्हणजे 2:3, 4:5 कुठलंही तुम्ही त्याला प्रपोर्शन घ्या, ते बरोबर पाण्यामध्ये विरघळतं, पूर्णपणे विरघळतं. इथेनॉलच्या जलीय द्रावणाची लिटमस कागदाने परीक्षा केली की ते उदासीन आढळतं. म्हणजेच काय,
हा जो अल्कोहोल आपण बघतोय ना, इथेनॉल, हा ऍसिडिक पण नाहीये, हा बेसिक पण नाही, तो न्यूट्रल आहे. विरल इथेनॉलची थोडी राशी प्राशन केल्यावरही नशा चढते. आपण आता मगाशी जे बोललो तो मुद्दा आलाय बघा. विरल इथेनॉल, विरल इथेनॉल म्हणजे काय? खूप डायल्यूट इथेनॉल, पाण्यात खूप जास्त पाणी आणि थोडंसं इथेनॉल असं जरी प्यायलं तरी माणूस ढगात जातो, नशा चढते त्याला. मद्यप्राशन निषिद्ध मानलेले असले तरीही समाजात त्याचा खूप प्रसार झालेला दिसतो बरं. आणि ह्याला आणखी एक महत्वाचं कारण आहे की आपण जे चित्रपटांमध्ये बघतो किंवा काय काय वेब सिरीज मध्ये बघतो, सिरियल्स मध्ये बघतो, त्या सगळ्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे वा, असं केल्यामुळे आपण असे वगैरे वाटू का. चित्रपट बघा किती फालतू असतात, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना प्रमोट केलं जातं. जो की हिरो आहे त्याने खरं कसं असलं पाहिजे, एकदम रिअल असलं पाहिजे की जे खरं आहे मी त्याच्याकरता काम करेन. पण हिरो तसे नसतात, दारू पितात, सिगरेट पितात, गाडीवर उडी मारतात आणि विमानावरनं उडी मारून खाली येऊन विलनला मारतात. असं वगैरे कुठलाही सामान्य माणूस करू शकत नाही, ते फक्त चित्रपटामध्ये खोटं खोटं होतं. म्हणजेच काय, ह्या सगळ्या गोष्टी लोक का करतात? कारण की त्यांना असं वाटतं की अच्छा असं केल्यामुळे माझ्यामध्ये खूप पॉवर येणार आहे. पण रादर आपल्या शरीरातली जी काही पॉवर आहे ती सगळी हळूहळू करत संपून जाते जेव्हा आपण चुकीच्या गोष्टींच्या काय बरं म्हणतो, चुकीच्या गोष्टींच्या मार्गावर निघतो. त्याचा प्रसार खूप झालेला आहे, पण तो आटोक्यात कसा आणण्याचा हे आपणच ठरवू शकतो. आपल्याला कळलं पाहिजे जे योग्य आहे ते योग्य आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये काही चाललेलं असलं तरी आपण आपला मेंदू शाबूत ठेवायचा. हे मेंदूवरच परिणाम करतं. मद्यप्राशन अनेक प्रकारे आरोग्यास घातक आहे, प्रश्नच नाही. जास्त दारू प्यायल्यामुळे लोकांना काय 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 डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, लिव्हर प्रॉब्लेम हे व्हायला लागतात. प्रश्नच नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला की तुमचं शरीरचं मशीन आहे ना, तर तुम्हाला त्रास देणारच आहे. त्याच्यामुळे चयापचय प्रक्रिया, मध्यवर्ती चेतासंस्था यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतात. शुद्ध इथेनॉल म्हणजे काय, निव्वळ मद्यार्क, याच्या अगदी थोड्याशा राशीचेही सेवन प्राणघातक ठरू शकते. बघा, विरल इथेनॉलमुळे नशा चढते, पण स्ट्रॉंग म्हणजे ऍब्सोल्यूट अल्कोहोल, ज्याच्यामध्ये काहीच भेसळ नाहीये, जसं बनले तसंच प्यायलात गेलातच तुम्ही ढगांच्या पलीकडे डायरेक्ट. इथेनॉल हा एक चांगला द्रावक आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी विरघळतात. त्याचा उपयोग टिंक्चर आयोडीन बनवण्याकरता केला जातो. त्याच्यामध्ये खोकल्याची औषधं आणि अनेक बलवर्धक, शक्ती वाढवण्याकरता. तुम्ही म्हणाल काय, शक्ती वाढवायची असेल तर दारू प्यायला पाहिजे का? नो नो नो, दारू बद्दल नाही चाललंय, औषधाबद्दल चाललंय. बलवर्धक औषधांमध्ये औषधाचं प्रमाण किती असतं? 5 ml, 2 ml, बरोबर, फार फार तर 10 ml. कधी 20-20 ml औषध तरी प्यायलंय का तुम्ही? कोणीही पित नाही. ते प्रमाणच नाहीये, कारण ते औषध आहे. ठीक आहे. आता इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म बघूया आपण. हा, इथेनॉल. त्याच्या आधी आपण हे जरा बघूया. मिथेनॉल हा इथेनॉलचा निम्न समजातक विषारी असून त्याच्या लहान राशीचे सेवन दृष्टीनाशक आणि प्रसंगी प्राणघातक ठरू शकते. मिथेनॉल हा, सॉरी, इथेनॉल पेक्षाही भयंकर आहे. थोडस जरी तो प्यायलं किंवा आपण ह्याच्यामध्ये आलं तर ते आय म्हणजे रेटिनावरती इफेक्ट करतं. दृष्टीनाशक म्हणजे दिसतच नाही माणसाला. आणि प्रसंगी प्राणघातक म्हणजे काय, गेलाच मग माणूस, जीव जाईल त्याचा. इथेनॉल या महत्वाच्या औद्योगिक द्रावकाचा गैरवापर टाळण्याकरिता त्याच्यामध्ये मिथेनॉल हे विषारी द्रव्य मिसळतात. म्हणजेच काय बघा, आता जरा ह्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. इथेनॉल या महत्वाच्या औद्योगिक द्रावणाचा गैरवापर टाळण्यासाठी त्याच्यामध्ये मिथेनॉल हे विषारी द्रव्य मिसळतात. म्हणजे ऑलरेडी एक डेंजरस आहे, त्याचा गैरवापर टाळावा म्हणून त्याच्यामध्ये आणखीन आपण विष मिसळतोय. अशा इथेनॉलला डिनेचर्ड स्पिरिट असं म्हणतात आणि ते ओळखता यावं म्हणून त्याच्यामध्ये निळं द्रव्य टाकतात. म्हणजे एक डेंजरस गोष्ट आणि त्याच्यामध्ये दुसरी विषारी गोष्ट असं टाकून लोकांनी त्याचा काही करू नये, त्याच्यामध्ये निळा रंग टाकलाय की हा प्यायचं नाही, हे वापरायचं नाही, हे काही वेगळ्याच गोष्टीसाठी ठेवलंय, प्रयोगांकरता किंवा रासायनिक अभिक्रिया करण्याकरता ठेवलंय, पिण्याकरता ही दारू नाही, ह्याच्याकरता निळा रंग टाकलेला आहे. आता इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म बघा. इथेनॉलची ऑक्सिडेशन अभिक्रिया तुम्ही या प्रकरणामध्ये मागील घटकामध्ये बघितलेली आहे. इथेनॉलच्या आणखीन 2 अभिक्रिया आपल्याला आता बघायच्या आहेत. त्या अभिक्रियांमधला महत्वाचा गट म्हणजे सॉरी तसा क्रियात्मक गट आहे OH. आता सोडियम बरोबरची अभिक्रिया बघा. सोडियम आणि दोन अणू सोडियमचे, 2 रेणू आपल्या अल्कोहोलचे, कुठल्या, इथेनॉलचे. असं तुम्ही अभिक्रिया केली तर हा हायड्रोजन आहे ना, हा इथला, हा हायड्रोजन सोडियम काढून टाकतो. सोडियम जास्त अभिक्रियाशील आहे हायड्रोजनपेक्षा.
तो सोडियम या हायड्रोजनला उडवून टाकतो, त्याचा H2 गॅस म्हणून बाहेर पडतो आणि सोडियमचं सॉल्ट तयार होतं, म्हणजे सोडियम इथॉक्साईड तयार होतं. सर्व अल्कोहोलांची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि सोडियमचे अल्कोक्साईड हे क्षार तयार होतात. इथेनॉलच्या सोडियम धातू बरोबरील अभिक्रियेमध्ये हायड्रोजन वायू आणि सोडियम इथॉक्साईड ही उत्पादित तयार होतात. जसं आपण इथे इथेनॉल घेतलं तर तुम्ही तिथे आणखीन दुसरा कुठलाही अल्कोहोल घेतला तरी पण अभिक्रिया हीच होणार आहे. हायड्रोजन वायू त्यातनं बाहेर पडतो आणि आपल्याला क्षार मिळतं. बरोबर. आता आपल्याला इथं तेच सांगितलंय की हे तुम्ही कसं चेक कराल. तर ह्या प्रयोगामध्ये आपण एका टेस्ट ट्यूब मध्ये इथेनॉल घेणार आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे धान्याच्या कणा एवढे सोडियमचे तुकडे टाकायचे आपल्याला. हा प्रयोग तुम्ही नाही करायचा, हा तुमच्या शिक्षकांनी करायचा, तुम्ही बघायचा. कारण याच्यामध्ये सोडियम धातू आहे आणि सोडियम हा अतिशय रिएक्टिव्ह धातू आहे. तर तशाकरता आपल्याला काहीही इजा होईल असे उद्योग करायचे नाही. त्याला माहिती नसतं की कोणत्या कोणत्या रसायनांमुळे काय होऊ शकतं. तर ह्या सोडियम सी अभिक्रिया हवेबरोबर होते, पाण्याबरोबर होते आणि ऑक्सिजन बरोबर सुद्धा होते. तर तो सगळ्यांशी रिएक्ट करणारा धातू आहे, म्हणून त्याला आपण हाताळायचं नाही. ज्यांना माहितीये ते बरोबर शिक्षक त्याला आपल्या इथेनॉल मध्ये टाकतील आणि मग काय होईल, त्याच्यामधनं असे बुडबुड येतील आणि वायू बाहेर पडेल. मग त्या वायूला आपल्याला चेक करायचंय की हा वायू कोणता. बाहेर पडलेला वायू तुम्ही चेक करण्याकरता एक आपण मस्त आपल्याकडे एक टेक्निक आहे. जळलेली मेणबत्ती तिथे ठेवायची, म्हणजे मेणबत्तीला फ्लेम असते ना, तिचं टोक असं त्या टेस्ट ट्यूबच्या समोर ठेवायचं. जर ती मेणबत्ती विझली तर कार्बन डायऑक्साईड आहे. जर त्याच्यातले फटाके ठक 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 करून काहीतरी फुटायला लागला त्याचा अर्थ तिथे हायड्रोजन आहे. बरोबर ना. आणि खूप मोठी फ्लेम झाली त्याचा अर्थ ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन हा वायू काय करतो, ज्वलनाला मदत करतो. कार्बन डायऑक्साईड काय करतो, आग विझवून टाकतो. पण हायड्रोजन हा वायू स्वतः जळतो. आता वरच्या अभिक्रियेमध्ये आपण सांगितलं की हायड्रोजन निर्माण झाला. चेक कसा करणार, ठेवा ना मेणबत्ती तिकडे समोर. जेव्हा त्याच्यामध्ये फटाके फुटणार की फाट 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 आवाज येतील, त्याचा अर्थ काय, हायड्रोजन स्वतः जळतोय. म्हणजेच या अभिक्रियेमधनं हायड्रोजन तयार झालं. आता मॅग्नेशियम सारख्या मध्यम अभिक्रियाशील धातू बरोबर तीव्र आम्लाची अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो. इथेनॉल उदासीन असूनही त्याची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन मुक्त होतो. सोडियम हा धातू उच्च अभिक्रियाशील असल्यामुळे इथेनॉल मधील OH या उदासीन अशा क्रियात्मक गटाबरोबर त्याची अभिक्रिया होते. आता निर्जलीकरण अभिक्रिया, नावातच अर्थ आहे निर्जलीकरण, पाणी बाहेर काढून टाकणं. पाणी म्हणजे H2O. ह्या अभिक्रियेमधनं आपण H2O चा रेणू बाहेर काढणार आहे. पण ही अभिक्रिया करण्यासाठी ह्या फक्त अल्कोहोलला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्याच्यामध्ये टाकावं लागतं जास्तीचं, आणि त्याला गरम करावं लागतं. 170 डिग्री सेल्सिअस चांगलंच गरम करायचंय त्याला. म्हणजेच काय, अल्कोहोलमध्ये आपण ऍसिड टाकलं, कुठलं टाकलं, H2SO4 जास्त प्रमाणामध्ये, आणि ते पण कॉन्सन्ट्रेटेड, आणि शिवाय त्याला तापवलं. अशी जेव्हा रिएक्शन सुरू असते तेव्हा आपण त्याच्या आजूबाजूला फिरकायचं पण नाही. पहिलं कारण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. दुसरं कारण तुम्ही त्याला गरम करताय, तुम्ही त्याला उकळताय, म्हणजे 100 डिग्री पाण्याचं तापमान आहे उकळण्याचं, त्याच्याही वर आपण त्याला तापवतोय, एवढं ते गरम आहे. आणि ते ऍसिड आहे, ते पण स्ट्रॉंग ऍसिड आहे, ते पण H2SO4 आहे, म्हणून आपण त्याच्या आजूबाजूला जायचं नाही. अशा अभिक्रिया जेव्हा होतात तेव्हा त्याला झाकून ठेवलं जातं. मग अशी अभिक्रिया केल्यानंतर काय होणार आहे, कॉमन सेन्स आहे. एवढ्या सगळ्या या विपरीत परिस्थितीमध्ये अल्कोहोल राहू शकतो का, अल्कोहोल ब्रेकडाऊन होईल, म्हणजे तुटून जाईल. आणि ह्या H3 आहे ना, CH3 आहे ना, ह्यातला एक हायड्रोजन आणि इथला OH असं मिळून H2O हा रेणू तयार होईल. आणि काय बनलं, CH2CH2 म्हणजे इथीन बनलं. बरोबर. ह्याचाच अर्थ असा आहे की आपल्याला अल्कीन मिळाला. कशामुळे, अल्कोहोलला तापवल्यामुळे H2SO4 आपल्याला काय मिळाला, अल्कीनचा एक रेणू मिळाला. ह्यालाच म्हणतात निर्जलीकरण अभिक्रिया. आपण त्याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे, निर्जलीकरण. आता अल्कोहोल एक इंधन. ऊस ही वनस्पती सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर अत्यंत कार्यक्षमतेने करते. आपण जरा हे पुन्हा वाचूया मराठी. ऊस ही वनस्पती सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर अत्यंत कार्यक्षमतेने करते. का बरं, ऊसाच्या रसापासून साखर बनवताना जी मळी तयार होते तिचे किण्वन केल्यावर अल्कोहोल म्हणजे इथेनॉल हे मिळतं. आपण जे मगाशी बोललो होतो ते तेच आहे ना.
उरलेलं जे काही आहे त्याला तुम्हाला किण्वन म्हणजे फर्मेंटेशन करायचंय. पुरेशा हवेमध्ये ज्वलन झाल्यावरती इथेनॉल पासून केवळ कार्बन डायऑक्साईड आणि पाणी उत्पादित तयार होतं. अशा प्रकारे इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन आहे. त्यामुळे काही देशांमध्ये पेट्रोलची क्षमता वाढवण्याकरता त्यामध्ये एक समावेशी म्हणून त्याला मिसळलं जातं. अशा इंधनाला गॅसोहोल म्हणतात. आपल्याकडे सुद्धा आजकाल पेट्रोल किंवा डिझेलमध्ये इथेनॉल टाकण्याची एक पद्धत ऍड झाली आहे. कारण काय बघा, हे पूर्णपणे जळतं ना. ते जळतं म्हणजे आपल्या गाड्यांमधनं जो काही धूर बाहेर पडतो तो कमीत कमी त्रासदायक असेल. करेक्ट. इथेनॉइक ऍसिड. इथेनॉइक ऍसिड हा रंगहीन द्रव असून त्याचा उत्कलनांक किती 118 डिग्री. सामान्यपणे इथेनॉइक ऍसिडला ऍसिटिक ऍसिड म्हणतात. तसेच त्याचे जलीय द्रावण आम्लधर्मी असून त्याचा निळा लिटमस लाल होतो. आपल्याला माहिती आहे ना, आम्ल म्हणजे काय, ऍसिड. आणि ऍसिडची लिटमस टेस्ट काय, ब्ल्यू टू रेड, निळ्याचा लाल. लोणच्यामध्ये परिरक्षक म्हणून जे विनेगर वापरतात ते ऍसिटिक ऍसिडचे पाण्यामध्ये बनवलेले 5 ते 8% द्रावण असते. शुद्ध इथेनॉइक ऍसिडचा द्रवणांक 17 डिग्री आहे. त्यामुळे थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये हिवाळ्यामध्ये इथेनॉइक ऍसिड कक्ष तापमानाला गोटे आणि बर्फासारखे दिसते. म्हणूनच त्याला ग्लॅशियल ऍसिटिक ऍसिड असे नाव पडले. किती मस्त माहिती आहे बघा ना, इथेनॉइक ऍसिड. आपला दुसरा पदार्थ आहे ना इथेनॉइक ऍसिड. म्हणजेच आता आपण दुसऱ्या आपल्या पदार्थाकडे आलोय, दुसऱ्या कार्बनच्या संयुगाकडे आलोय. पहिलं आपलं झालं, पहिलं काय होतं, इथेनॉल होतं. आता आपण बघतो इथेनॉइक ऍसिड बद्दल. इथेनॉइक ऍसिडचा फॉर्म्युला आहे CH3COOH. बरोबर ना. बघा, CH3COOH. नुसतं COOH असलं ना तर ते मिथेनॉइक ऍसिड आहे. एक कार्बन म्हणजे मिथेन, 2 म्हणजे इथेन. आठवतं ना गाणं, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, तेच वालं आहे. एक असेल तर मिथेन, 2 असेल तर इथेन. तर हा आहे इथेनॉइक ऍसिड. ह्याचे आता आपण सगळे गुणधर्म बघतोय. त्यालाच आपण म्हणतो ऍसिटिक ऍसिड. समजून घ्या, ऍसिटिक ऍसिड हा खूप महत्वाचा ऍसिड आहे. आपल्याला अनेक ठिकाणी त्याचा वापर झालेला दिसतो. त्याला आपण याच्यात जे आपल्याला विनेगर सांगितलंय, विनेगर ते कसं बनवतात, 5 किंवा 8 ml हे कॉन्सन्ट्रेटेड इथेनॉइक ऍसिड 100 ml पाण्यामध्ये, म्हणजे तुम्हाला जर तुम्ही 5 ml ऍसिड घेतलं तर 95 ml तुम्हाला घ्यायचंय पाणी. बरोबर. असं बनवून जे आपल्याकडे तयार होईल त्याला आपण म्हणतो इथेनॉइक ऍसिड. म्हणजेच त्याचं काय बनलं आता आपल्याकडे, विनेगर बनलं. हे विनेगर अनेक फूड प्रोडक्ट्स मध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं. बरोबर. ह्याचा द्रवणांक म्हणजे त्याचं लिक्विड होण्याचं टेम्परेचर 17 डिग्री आहे. भारतामध्ये जिथे आपण राहतो, महाराष्ट्रात, आपल्याकडे बऱ्यापैकी टेम्परेचर गरम असतं. एव्हरेज टेम्परेचर आपल्याकडे 20 डिग्रीच्या आसपास आहे. थंडी जरी धरली आणि उन्हाळा जरी धरला, असं एकदम थंडी एकदम गरमी असं दोन्ही जरी बघितलं तरी एव्हरेज टेम्परेचर आपल्याकडे 20-22 डिग्रीच्या आसपास असतं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तरी आपल्याला इथेनॉइक ऍसिड जनरली लिक्विडमध्येच मिळेल. पण आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी बर्फ पडतो. 0 डिग्री टेम्परेचर असतं. 0, 2, 3, 4 अशा डिग्री टेम्परेचरला हे जे ऍसिड आहे हे आपोआप गोठेल आणि मग ते दिसतं बर्फासारखं. म्हणूनच त्याला ग्लेशियल ऍसिडिक ऍसिड म्हणतात. ग्लेशियल म्हणजे काय, पाण्याचे असे लांब लांब बर्फ असतात ना, बर्फाचे डोंगर म्हणतात बघा. तुम्ही चित्रपट बघितले असतील ज्याच्यामध्ये लांब लांब समुद्र असतात मोठे मोठे आणि त्याच्यामध्ये बर्फाचे डोंगर असतात, त्याला म्हणतात ग्लेशियर्स. तेच आहेत ग्लेशियल ऍसिडिक ऍसिड. कारण ते बर्फासारखं दिसतं पण ते बर्फ नसतं आणि ते ऍसिड असतं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्याचं चेक करायचंय की हे ऍसिडिक आहे का बेस आहे, किंवा त्याचा पीएच काय आहे. आपल्याला वरतीच आपण प्रयोगामध्ये बघितलं की तो ऍसिड आहे आणि तो निळा लिटमस लाल करतो. आता आपल्याला हे बघायचंय की इथेनॉइक ऍसिडचे रासायनिक गुणधर्म काय असतात. बरं का. बघा, आता इथेनॉइक ऍसिड मध्ये कार्बोक्झिलिक ऍसिड हा क्रियात्मक गट आहे. बघा, हा COOH जो आहे हा आहे आपला कार्बोक्झिलिक ग्रुप आणि हीच आहे त्याची ओळख. आता इथेनॉइक ऍसिडच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्याची आम्लारी बरोबरची अभिक्रिया. ते आम्ल आहे. आम्ल आणि आम्लारी जेव्हा एकत्र येतात तेव्हा उदासीनीकरण होतं, आपल्याला माहिती आहे. ऍसिड प्लस बेस विल गिव्ह यू सॉल्ट प्लस वॉटर. ही अभिक्रिया आपण ऑलरेडी केलेली आहे ऍसिडच्या लेसन मध्ये. मग आता काय होणार आहे, काही नाही, सोपं. हायड्रोजन काढून टाकायचा, OH ला लावून टाकायचा,
काय बनलं? H2O. मग काय झालं? COO ला काय येऊन चिटकेल? Na. हायड्रोजनपेक्षा सोडियम जास्त अभिक्रियाशील आहे. हायड्रोजनला काढून टाकायचं, सोडियमला तिकडे बसवायचं. वरती पण आपण तेच केलं होतं. वरती जो क्षार बनवला होता ना वरच्या अभिक्रियेमध्ये, त्याच्यामध्ये पण हेच केलं होतं. ह्यात पण आपण टेस्ट करतोय. आणि पाणी काढून टाकलं म्हणजे ही पण काय निर्जलीकरण अभिक्रिया की नाही, आपण वरती पाहिली होती तशीच आहे. इथे तयार होणाऱ्या क्षारांचे IUPAC नाव सोडियम इथेनॉएट असे आहे. सोडियम इथेनॉएट. सामान्य नाव सोडियम ऍसिटेट. तुम्ही मागे पाहिलंय की ऍसिटिक आम्ल हे एक सौम्य आम्ल आहे. ऍसिटिक ऍसिड एक वीक ऍसिड आहे. तर सोडियम ऍसिटेट हा क्षार उदासीन असेल का? विचार करा, त्याच्यामध्ये सोडियम आलेलं आहे. सोडियम इज रिएक्टिव्ह. मग आता तो सौम्य असेल का, का उदासीन असेल, का ऍसिडिक असेल, हे आता तुम्हाला सांगायचंय. तो ऍसिडिक असेल. आता बघा, कार्बोनेट आणि बायकार्बोनेट बरोबरची त्याची अभिक्रिया आपल्याला बघायची आहे. कार्बोनेट म्हणजे HCO3 आणि सोडियम कार्बोनेट CO3 आणि बायकार्बोनेट म्हणजे HCO3 असे दोन गट असतात, बरोबर ना? आता काय आपल्याला काय बघायचं? काय सेटअप आहे? एक मोठी परीक्षा नळी, त्याच्यामध्ये लहान परीक्षा नळी इकडे, वाकडी वायू वाहक नलिका हे बघा अशी लावली, इकडे इकडून इकडे गेली, रबरी बूट्स, थिसल नरसाळे हे इकडे वरती आहे, स्टँड, त्याला हे सगळं लावलं. आता काय करायचं? आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे साहित्याची जुळणी करा. लावलं आपण, सगळा सेटअप बनवला. आता मोठ्या परीक्षा नळीमध्ये सोडियम कार्बोनेटचे चूर्ण ठेवा. ही आहे मोठी परीक्षा नळी. ह्याच्यामध्ये आपण काय ठेवलंय? सोडियम कार्बोनेट NaCO3. लहान परीक्षा नळीमध्ये ताजी चुन्याची निवळी. चुन्याची निवळी इथे आहे. चुना आपला जो असतो तो कॅल्शियमचा. थिसल नरसाळ्यातून 10 मिली ऍसिटिक आम्ल होता. तर तुम्हाला ही जी थिसल नरसाळ काय असतं माहितीये का? एक ट्यूब असते काचेची, त्याला वरती असं एक तोंड असतं, त्याच्यावरून तुम्ही लिक्विड टाकू शकता. तर त्याच्यामधून आपण HCl टाकलं. ते पण कोणतं टाकलं आपण? HCl नाही टाकलं, ऍसिडिक ऍसिड टाकलं. 10 ml एवढं टाकलं. आणि आता याच्यामध्ये काय बदल झाला तो आपल्याला बघितलाय. मोठ्या परीक्षा नळीमध्ये फसफसून येणारा वायू कोणता आहे? कोणता असेल? ऑब्व्हियसली तो हायड्रोजन असेल. लहान परीक्षा नळीमध्ये चुन्याच्या निवडीत बुडबुडे का दिसतात? हा वायू निर्माण झाला असेल तर तो इकडनं ह्या ट्यूब मधनं, ह्या वक्र म्हणजे या वायुवाहक नलिकेमधनं, ह्या इकडच्या आणि मग नंतर या लिक्विडच्या मध्ये जाणारच आहे, तिथे मिक्स होणार आहे. आणि मग ह्याचा रंग बदलतो आणि तो दुधाळ होतो. हा प्रयोग आपण याच्या आधी पण बऱ्याचदा केलाय, बरोबर? म्हणजे ह्या कृतीमध्ये इथॅनॉइक ऍसिडची सोडियम कार्बोनेट बरोबरची अभिक्रिया होते. म्हणजे काय होतं? हा आहे आपला ऍसिड, इथॅनॉइक ऍसिड, आपला सोडियम कार्बोनेट, ह्यांची अभिक्रिया झाल्यावरती काय बनतं? सोडियम सॉल्ट ऑफ इथॅनॉइट, म्हणजे सोडियम इथॅनॉइट बनला. H2O आणि CO2. हा जो CO2 गॅस आहे त्याच्या, सॉरी मगाशी मी हायड्रोजन म्हणाले नाही का तुम्हाला, सॉरी, कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण होतो, त्याच्यामुळे ती दुधाळ होते नाही का? आपली ती चुन्याची निवळी आहे ती दुधाळ होते, म्हणजे अशी पांढरी पांढरी होते, कारण की कार्बन डायऑक्साईड त्यातनं तयार होतो आणि हा सॉल्ट तयार होतो, बरोबर? फसफसून जोरात बाहेर पडणारा CO2 हा वायू नलिकेतनं बाहेर येऊन छोट्या परीक्षा नळीमध्ये जातो आणि चुन्याच्या निवळीबरोबर अभिक्रिया करतो, बरोबर? वरील कृतीमध्ये सोडियम कार्बोनेट ऐवजी सोडियम बायकार्बोनेट वापरले तर अशीच निरीक्षणं मिळतात. बायकार्बोनेट मध्ये एकच फरक आहे, NaHCO3 आणि वरती होतं Na2CO3. इथे सोडियमचे 2 अणू आहेत आणि इथे एक सोडियम आणि एक हायड्रोजन आहे. बाकी काहीही फरक पडणार नाही तुम्हाला. H2O, CO2 तसंच मिळेल, COO तसंच मिळेल, हा Na इकडे येईल आणि हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन यांची मिळून CO2, H2O हे प्रोडक्ट सेमच मिळतात, काहीच बदल होत नाही, बरोबर? आता पुढचा मुद्दा जो आहे तो आहे इस्टेरी भवन अभिक्रिया. आता हे झालं ना की अजून काय उरलं बघा आपल्या धड्यामध्ये? महारेणू आणि बहुवारिके हा एवढाच भाग आहे आणि आपला धडा संपून जाईल. बघा, संपलं. ठीक आहे, आता आपण बघूया इस्टेरी भवन अभिक्रिया. ते झालं की आपण आज थांबू, कारण महावारिके, महारेणू हा भाग आपण पुढच्या वेळेला करूया आणि मग हा आपला धडा पुढच्या वेळेला नक्की संपून जाईल. बघा, इस्टरी भवन म्हणजे काय? कार्बोक्झिलिक ऍसिड आणि अल्कोहोल यांच्यातील अभिक्रियेने इस्टर हा क्रियात्मक गट तयार होतो.
ऍसिड आणि अल्कोहोल. आपण वरती जे दोन घटक बघितले, एक होता अल्कोहोल, एक होता ऍसिड. ह्या दोन क्रियात्मक गटांना तुम्ही एकत्र केलं की इस्टर हा एक तिसरा गट तयार होतो. कसा तो बघा. आता इथे काय काय केलेलं आहे? साहित्य, परीक्षा नळी, चंचुपात्र, बर्नर आणि त्याच्या खालचं फ्लेम बीम, ट्रायपॉड स्टँड, वायर गॉज हे सगळं आपण ठेवलंय. आता काय आहे? रासायनिक पदार्थ ग्लेशियल इथेनॉइक ऍसिड, ह्याच्यामध्ये आहे आपलं घट्ट म्हणजे टेम्परेचर कमी झालेलं ग्लेशियल इथेनॉइक ऍसिड, 17 डिग्रीच्या कमी आहे ते. इथेनॉल बरोबर, संहत सल्फ्युरिक ऍसिड इत्यादी. आता काय 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 आहे जरा बघा. परीक्षा नळीमध्ये 1 मिली इथेनॉल, 1 मिली ग्लेशियल इथेनॉइक ऍसिड घ्या. त्याच्यामध्ये काही थेंब संहत सल्फ्युरिक ऍसिड टाका. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय टाकलंय? इथेनॉल लिक्विड आणि आपलं इथेनॉइक ऍसिड सॉलिड हे टाकलंय आणि 2-3 थेंब आपण टाकले त्याच्यामध्ये संहत सल्फ्युरिक ऍसिड. आता ही परीक्षा नळी चंचू पात्रातील गरम पाण्यामध्ये, म्हणजे ह्या बीकर मध्ये पाणी आहे आणि त्याला आपण खालून गरम करतो, त्याच्यामध्ये आपली टेस्ट ट्यूब आपण ठेवून दिली. आता काय होईल? त्याच्यामध्ये दुसऱ्या चंचू पात्रा, हे आता 5 मिनिटं आपण याच्यात ठेवलं. नंतर दुसऱ्या चंचू पात्रामध्ये 20-30 ml पाणी घेऊन त्यात वरील अभिक्रिया आणि त्याचं मिश्रण ओता आणि त्याचा वास घ्या. म्हणजेच काय, वरती ह्याच्यामध्ये अभिक्रिया झाली तर तुम्ही दुसऱ्या एका बीकर मध्ये थोडंसं पाणी घेतलं 20-30 ml आणि त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते ओतलं तुम्ही. त्याचा मला वास घ्यायचा. का बरं? कारण सांगते बघा. जेव्हा तुम्ही हे ऍसिड आणि इथेनॉल एकत्र कराल तेव्हा काय होईल? हा H आणि हा OH हे निघून जातील. हा OH आणि हा H हे गेले की काय बनलं? CH3COO हा पहिला गट आणि हा इथेनॉलचा हा इकडचा ग्रुप इकडे येऊन चिटकतो. त्याला म्हणतात इथेनॉइट. म्हणजे COO हा त्याचा ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप. इकडे इथे इथिल आहे आणि इथेनॉइट. बरोबर. हा जो आहे हा गोड गोड वासाचा पदार्थ आहे आणि यालाच म्हणतात इस्टरिफिकेशन. खूप साऱ्या फळांमध्ये हे इस्टर सारखा जो एक गोडसर वास असतो ना फळांना, तो त्याच्यामध्ये असलेल्या इस्टरमुळे असतो. आणि आपण खूप साऱ्या ज्या काही गोष्टी बनवतो, काही फ्रूटचे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये त्याचा वास फळांसारखा असतो, चॉकलेट्स असतात किंवा कोल्ड्रिंक्स असतात, तर तो इस्टरमुळे असतो. ठीक आहे. ह्याच्याबद्दलचं आणखी डिटेल डिस्कशन आपण पुढच्या वेळेला करू. इस्टेरिफिकेशन डिटेलमध्ये बघू आणि मग हा भाग महारेणूंचा सुरू करू. आज आपण थांबूया इथे. पुढच्या वेळेला भेटू तेव्हा हा धडा आपण फिनिश करू. चला आज थांबूया आपण इकडे. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो. बाय.